मी देवकुमार आहिरे. आज आपण इतिहासाचं पुनर्लेखन या विषयावर बोलणार आहोत. आपल्या समाजामध्ये किंवा वर्तमानपत्रांमध्ये नेहमी इतिहासाच्या पुनर्लेखनाविषयी चर्चा चालू असते. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना सुद्धा बराच वेळेस इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे असं वाटत असतं. महत्त्वाची गोष्ट आहे. पण इतिहासाचं पुनर्लेखन म्हणजे नेमकं काय याविषयी सर्वसामान्य लोकांमध्ये अनेक मतभेद असतात. किंबहुना इतिहासाचं पुनर्लेखन कशाला म्हणायचं हे सुद्धा अनेकांना कळत नाही. पण समाजामध्ये वेगवेगळ्या जातीची लोकं असतात, वेगवेगळ्या धर्माची लोकं असतात, वेगवेगळ्या विचारांची लोकं असतात, वेगवेगळ्या प्रदेशातली लोकं असतात, वेगवेगळ्या लिंगाची लोकं असतात आणि त्याच्यातनं त्या लोकांचं व्यक्तित्व घडत असतं किंवा त्याच्यातनं त्या लोकांची समूह भावना घडत असते आणि त्याच्यातनं ते आपल्या स्वतःच्या इतिहासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतात. किंवा काही लोकांना असंही वाटतं की आमच्या इतिहासाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आमच्या समाजाचा, आमच्या धर्माचा किंवा आमच्या प्रदेशाच्या इतिहासाची म्हणावी तशी चर्चा झालेली नाही आहे. त्याच्यामुळे त्याचीसुद्धा इतिहासामध्ये दखल घेतली गेली पाहिजे. आणि त्याच्यामुळं आता सध्याचं जे इतिहास आहे त्या इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे आणि आमचा जो इतिहास आहे म्हणजे आमच्या जातीचा, आमच्या धर्माचा, आमच्या प्रदेशाचा, आमच्या समूहाचा त्याच्यामध्ये सहभागी झाला पाहिजे असं अनेक लोक म्हणतात. आता या म्हणण्यामध्ये काही तथ्य असतं आणि या म्हणण्यामध्ये काही गौरवीकरणसुद्धा असतं. म्हणजे उदाहरण घ्यायचं ठरलं तर आपण जेव्हा भारताच्या इतिहासाचा अभ्यास करतो तर कधी एकेकाळी असं दिसून येत होतं की भारताचा इतिहास हा प्रामुख्याने उत्तर केंद्रीय इतिहास आहे, ज्याला नॉर्थ सेंट्रिक इतिहास. म्हणजे तुम्ही भारताच्या प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतची जी चर्चा केली तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने उत्तर भारतातल्या लोकांची चर्चा येत होती. म्हणून त्याला प्रतिक्रिया म्हणून अनेक लोकांनी जे इतिहास लेखन केलं तर त्याच्यातनं मग दक्षिण भारताचा इतिहास किंवा ईशान्य भारताचा इतिहास किंवा आपल्याला पश्चिम भारताचा इतिहास असाही इतिहासाची चर्चा सुरू झाली. आणि त्याच्यातनं मग जो उत्तर भारत केंद्री जो इतिहास होता त्या उत्तर भारत केंद्रीय इतिहासाची मर्यादा आहे आणि उत्तर भारता केंद्रीय इतिहास हा संपूर्ण भारताचा इतिहास नाही आहे. आणि संपूर्ण भारताचा इतिहास जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर उत्तर भारताच्या पलीकडे जे वेगवेगळे भौगोलिक भूभाग आहेत त्यांचासुद्धा इतिहास समजून घ्यायला पाहिजे असं म्हटलं गेलं. आणि त्याच्यातनं मग आपल्याला ईशान्य भारताचा इतिहास असेल किंवा दक्षिण भारताचा इतिहास असेल याविषयी अभ्यासकांनी लिखाण केलं आहे. म्हणजे या संदर्भात तुम्हाला दिसेल की प्राचीन भारताच्या किंवा भारताच्या इतिहासाची चर्चा ही कशी विस्तारली गेली. म्हणजे इथे इतिहासाचं काही प्रमाणात पुनर्लेखन झालेलं दिसतं. दुसरं हे झालं भौगोलिक भागांच्या संदर्भात. तसंच प्राचीन भारताची जर आपण चर्चा केली तर प्रामुख्यानं प्राचीन भारताचा इतिहास हा बरेच काळ संस्कृत साहित्य केंद्रीय इतिहास होता. म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासाची जर चर्चा करायची असेल तर प्रामुख्याने संस्कृत भाषेतले जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांची चर्चा करून प्राचीन भारताच्या इतिहासाची चर्चा केली जात होती. मग गैरसंस्कृत जे साधनं आहेत म्हणजे पाली प्राकृत प्रामुख्यानं त्याच्यामध्ये बौद्ध आणि जैन जी साधनं आहेत त्या बौद्ध आणि जैन साधनांची म्हणावी तशी चर्चा केली जात नव्हती आणि आजही काही प्रमाणात केली जात नाही. म्हणजे आता काही प्रमाणात लोक या संदर्भात अभ्यास करत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करत आहेत पण संस्कृत केंद्रीय प्राचीन भारताचा इतिहास होता हे आपल्याला नक्कीच दिसतं. पण जसं वेगवेगळ्या प्राकृत, अर्धमागधी, बौद्ध जैन साहित्यांचा अभ्यास करायला लागले त्याच्यातनं दिसणारं समाज जीवन, त्याच्यातनं दिसणारं धर्मजीवन, त्याच्यातनं दिसणारं अर्थजीवन, बौद्ध जैनांची राज्याविषयीची कल्पना, बौद्ध जैनांची साहित्यातनं येणारं स्त्री दर्शन, बौद्ध आणि जैनांच्या साहित्यामध्ये येणाऱ्या आदिवासी जमाती, बौद्ध आणि जैन साहित्यामध्ये येणारी वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था, अस्पृश्यता याची सुद्धा विपुल प्रमाणात आता चर्चा नव्याने लोक करताना दिसत आहेत. आणि त्याच्यामुळे जे प्रारंभी
किंवा आधीच्या काळामध्ये जे संस्कृत केंद्री जे प्राचीन भारताचा इतिहास होता तो त्याचं पुनर्लेखन झालेलं दिसतं आणि त्याच्यामुळे त्याची प्राचीन भारताचा इतिहास हा व्यापक झालेला दिसतो. हे जसं आपल्याला प्राचीन भारताच्या संदर्भात म्हणता येतं तसंच आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची चर्चा करताना सुद्धा आपण म्हणू शकतो की मध्ययुगीन भारताचा इतिहास हा बऱ्या प्रमाणे हा उत्तर भारत केंद्रीय होता. म्हणजे मुघलांचा इतिहास म्हणजे मध्ययुगीन भारताचा इतिहास नव्हे. याचा अर्थ असा अजिबात नाही की मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये मुघलांच्या इतिहासाला काही स्थान नाही. मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची जर चर्चा करायची असेल तर मुघलांच्या इतिहासाची चर्चा केल्याशिवाय ती समजून घेता येणारच नाही. म्हणून मुघलांच्या इतिहासाचं मध्ययुगीन भारतामध्ये अत्यंत महत्त्व आहे. पण त्यासोबतच मुघलांना ज्यांनी राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक वेगवेगळ्या पातळीवर प्रतिरोध केला त्याही लोकांच्या इतिहासाचं तेवढंच महत्त्व आहे. हिमालयन पर्वतरांगांमधले जे समूह आहेत त्या लोकांनी मुघलांच्या विरोधामध्ये किंवा मध्ययुगीन शासकांच्या विरोधामध्ये जे प्रतिरोध केले त्यांचाही इतिहासाची चर्चा नव्याने होत आहेत. अहोम राज्य असेल किंवा सिंध प्रांत असेल या प्रांतांमध्ये मुघलांना जे प्रतिरोध झाले, दक्षिणेमध्ये मराठ्यांचा प्रतिरोध झाला किंवा दक्षिणेमध्ये ज्या शाया होत्या त्या दक्षिणी शायांचा जो प्रतिरोध झाला त्याचा सुद्धा इतिहास मध्ययुगीन भारताच्या इतिहासाने महत्त्वाचा आहे. आणि म्हणून ज्या वेळेस वेगवेगळ्या भूभागामधली इतिहासकार इतिहास संशोधन करायला लागली तर त्यावेळेस त्यांनी त्यांच्या भूभागामधल्या इतिहासाची चर्चा करायला लागली आणि ती राष्ट्रीय पातळीवर मांडायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचं पुनर्लेखन आपल्याला झालेलं दिसतं. आता जसं हे पूर्ण भारताच्या संदर्भात म्हणता येतं तसंच आपल्याला मराठ्यांच्या इतिहासाच्या संदर्भात सुद्धा म्हणता येऊ शकतं. प्रसिद्ध इतिहासकार के.व्ही. लक्ष्मणराव जे आंध्र प्रदेशातले होते त्यांनी मराठ्यांच्या इतिहासावर भाष्य करताना असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रातले मराठ्यांचे इतिहासकार हे शिवाजी महाराजांना महत्त्व देतात आणि व्यंकोजी महाराजांना दुय्यम लेखतात. आता इथे मराठ्यांच्या इतिहास लेखनामधला जो प्रादेशिकपणा आहे त्याविषयी त्यांनी भाष्य केलेलं आहे. आणि हे जसं मराठ्यांच्या इतिहास लेखनाविषयी आहे तसंच विजयनगरचा जे इतिहास लेखन आहे त्या विजयनगरच्या इतिहास लेखनामध्ये सुद्धा अनेक प्रादेशिक वाद आहेत. विजयनगरच्या इतिहास लेखनाची चर्चा करताना विजयनगरच्या राज्यांचं मूळ कुठलं, आंध्र प्रदेश की कर्नाटक याच्यावरनं आंध्र प्रदेशाचे इतिहासकार आणि कर्नाटकचे इतिहासकार यांच्यामध्ये बऱ्या प्रमाणात वाद आहे. आता हे वाद असणं इतिहासाच्या क्षेत्रामध्ये वाद असणं हे खूप महत्त्वाचं असतं. आता काही लोकांना असं वाटतं वादांची काय गरज आहे, वाद नसायला पाहिजेत. पण इतिहासाची जर साक्षरता करायची असेल इतिहासामधल्या गुंतागुंतीच्या गोष्टी आपल्याला जर समजून घ्यायच्या असतील तर इतिहास लेखनाच्या क्षेत्रामध्ये अनेक वाद झाले पाहिजेत. इतिहासाच्या संशोधनामध्ये वाद झाले पाहिजे. वादाशिवाय प्रश्न पडत नाहीत. प्रश्नांशिवाय त्या पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधली जात नाही आणि त्या उत्तरांच्या शोधामुळेच एक नव्या प्रकारचं संशोधन होत असतं. म्हणून इतिहासाच्या पुनर्लेखनामध्ये इतिहासकारांमध्ये आणि इतिहासाच्या संशोधनामध्ये वाद होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या मध्ये खूप महत्त्वाचा वाद जो झालेला आहे तो म्हणजे भारतामध्ये सामंतशाही होती का, भारतामध्ये फ्युडॅलिझम होता का, हा जो वाद आहे या वादाने खूप सखोल चिंतन आपल्याला भारतीय इतिहासाचं दिलेलं आहे. आणि म्हणून इतिहास लेखनाच्या क्षेत्रामध्ये सातत्यानं वाद झाली पाहिजे आणि वादांशिवाय इतिहासाचं पुनर्लेखन होऊ शकत नाही. कारण की वादांमध्ये आपल्याला एक नवीन प्रकारचे प्रश्न किंवा जुन्याच कागदपत्रांना नव्याने कुठल्या पद्धतीने बघायला पाहिजे याची मुळे
वादांमध्ये दिसतात. म्हणून वाद झाली पाहिजेत. फक्त वाद होत असताना ते एका शास्त्रीय बैठकीमध्ये किंवा एका शास्त्रीय चौकटीमध्ये होणं गरजेचे आहेत. आज वादांचे एक वेगळ्या प्रकारचं सुद्धा रूप दिसतंय. म्हणजे एखाद्या इतिहासकाराने किंवा एखाद्या इतिहास संशोधकाने काही संशोधन केलं आणि ते प्रसिद्ध केलं, तर काही लोक समाजामध्ये ज्यांचा संबंध इतिहासाशी नसतो, त्यांचा संबंध इतिहासाच्या व्यवसायाशी नाही, इतिहासाच्या संशोधनाशी नसतो, ती लोक त्या इतिहासकाराला धमकावतात, त्या इतिहासकाराला जीवे मारण्याची धमकी देतात. या प्रकारचे जे वितंड आहेत किंवा या प्रकारची जी दहशत आहे त्याला इतिहासामधले वाद म्हणत नाहीत. या प्रकारची दहशत हे इतिहासामधल्या वादांना अडथळे निर्माण करते आणि अशा प्रकारच्या दहशतीमुळे इतिहासाचं संशोधन होत नाही आणि इतिहासाचं पुनर्लेखन सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून इतिहासाच्या क्षेत्रामध्ये जर पुनर्लेखन सातत्यानं चालू ठेवायचं असेल तर इतिहासाच्या क्षेत्रामध्ये इतिहासकारांवर कुठल्याही प्रकारची दहशत नसावी. मग ती दहशत समाजाकडनं, ती दहशत राज्यसंस्थेकडनंही नसावी. इतिहासकारांचे जर चांगल्याप्रमाणे एकमेकांमध्ये वाद झालेत तर त्याच्यातनं इतिहासाचं पुनर्लेखन विकसित होत जातं असं आपल्याला दिसतं. मी 3 लोकांच्या पुस्तकांची तुम्हाला संदर्भ देईल, त्याच्यातनं तुम्हाला इतिहासाचं पुनर्लेखन कसं होत जातं हे चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल. ते आधुनिक भारताच्या इतिहासाच्या संदर्भात आहे. पहिलं पुस्तक आहे प्रसिद्ध इतिहासकार बिपिन चंद्रा यांचं आधुनिक भारताविषयीचं. त्याच्यानंतर सुमित सरकार यांचं आधुनिक भारताविषयीचं आणि नंतर शेखर बंदोपाध्याय. तर तुम्ही या 3 आधुनिक भारताविषयीचे पुस्तक लिहिणाऱ्या इतिहासकारांचे पुस्तकं जर तुम्ही बघितलेत तर तुम्हाला इतिहासाचं पुनर्लेखन विशिष्ट टप्प्यानं सर कसं होत जातं याची तुम्हाला जाणीव होईल किंवा हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल. म्हणजे 60च्या दशकांमध्ये इतिहासाविषयी लिहिणारे बिपिनचंद्र, 70-80च्या दशकामध्ये इतिहासाविषयी लिहिणारे सुमित सरकार आणि 2000च्या दशकामध्ये लिहिणारे शेखर बंदोपाध्याय हे आधुनिक भारताच्या इतिहासाकडे कसे पाहतात हे तुम्हाला दिसून येईल. त्यांचा वेगळा दृष्टिकोन तुम्हाला दिसून येईल. आधुनिक भारताच्या कोणकोणत्या मुद्द्यांकडे ते कोणकोणत्या पद्धतीने पाहतात हे तुम्हाला दिसून येईल. आणि हा वेगळेपणा कशामुळे झाला तर हा वेगळेपणा इतिहासाच्या पुनर्लेखनामुळे झालेला आहे. इतिहासाच्या पुनर्लेखनामध्ये वेगवेगळी कागदपत्र आणि वेगवेगळे संदर्भ साहित्य जशी मिळत जातात तशी इतिहासाचं पुनर्लेखन होत जातं किंवा नवीन दृष्टिकोन, नवीन पद्धतीशास्त्र जसे इतिहास लेखनामध्ये विकसित होत जातात त्याचा आधार घेऊन पूर्वीच्या गोष्टींकडे नवे इतिहासकार वेगळ्या दृष्टीने पाहतात, वेगळ्या पद्धतीने चिकित्सा करतात, वेगळ्या प्रकारचे तंत्र आणि कौशल्य वापरून पाहतात. त्याच्यामुळे सुद्धा इतिहासाचं पुनर्लेखन होत जातं. चांगलं उदाहरण घ्यायचं म्हटल्यावर पुन्हा आपल्याला आळतेकर जे प्रसिद्ध राष्ट्रवादी इतिहासकार होते त्यांनी प्राचीन भारतातल्या स्त्रियांच्या स्थितीविषयी एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या काळामध्ये राष्ट्रवादी चर्चा विश्व होतं, ब्रिटिशांचं राज्य होतं आणि त्या ब्रिटिशांच्या राज्यामध्ये ज्या पद्धतीने भारताच्या इतिहासाला वेगळ्या पद्धतीने मांडलं गेलेलं होतं त्याची प्रतिक्रिया, त्याला प्रतिसाद आळतेकरांनी दिला आणि म्हणून ते पुस्तक त्यांनी लिहिलेलं दिसतं. पण त्या पुस्तकामध्ये ज्या पद्धतीचं चित्रण त्यांनी केलं त्या चित्रणाच्या काही ज्या मर्यादा होत्या त्या नंतरच्या काळामध्ये प्रसिद्ध इतिहासकार, स्त्रीवादी इतिहासकार उमा चक्रवर्ती यांनी त्याची चिकित्सा केलेली दिसते, यांनी त्याची वेगळी बाजू मांडलेली दिसते. म्हणून स्त्रियांच्या संदर्भात भाष्य करणारे राष्ट्रवादी इतिहासकार आळतेकर आणि स्त्रियांच्या संदर्भात भाष्य करणाऱ्या प्रसिद्ध स्त्रीवादी इतिहासकार उमा चक्रवर्ती यांच्या दोघांचा सुद्धा तुम्ही जर तुलनात्मक अभ्यास केला तर इतिहासाचं पुनर्लेखन होतं म्हणजे नेमकं काय होतं हे तुम्हाला कळून येईल. म्हणून इतिहासाच्या पुनर्लेखनामध्ये आपल्याला वादांची गरज जशी असते तशीच वेगवेगळ्या दृष्टिकोनांची, वेगवेगळ्या संशोधन पद्धतींची, वेगवेगळ्या तंत्रांची, वेगवेगळ्या सिद्धांतांचीही गरज असते.
आणि सोबतच आपल्याला हेही लक्षात ठेवावं लागेल की इतिहासाचं पुनर्लेखनसुद्धा टप्प्याटप्प्याने बदलत गेलेलं आहे. म्हणजे जसा इतिहासाचा स्वतःचा एक जो विकासक्रम असतो, तसा इतिहास लेखनाचा सुद्धा एक विकासक्रम असतो. म्हणजे 19व्या शतकामध्ये आपल्याकडे इंग्रजांमुळे पहिल्यांदा शास्त्रीय पद्धतीने इतिहास लेखनाची सुरुवात झाली. याचा अर्थ अजिबात असा नाही की इंग्रजांच्या पूर्वी आपल्याकडे इतिहासाविषयीचं ज्ञान नव्हतं. आपल्याकडे इतिहासाविषयीचं ज्ञान होतं, पण ते वेगळ्या स्वरूपाचं होतं. त्याची चर्चा प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर यांनी इतिहास पुराण ट्रेडिशन नावाचा त्यांचा जो लेख आहे त्या लेखामध्ये त्यांनी केलेली. पण शास्त्रीय पद्धतीच्या ज्या इतिहास लेखनाची जी चर्चा होते ती आपल्याकडे इंग्रजांच्या काळखंडामध्ये झाली आणि मग त्याला आपण वसाहतवादी इतिहास लेखन म्हणतो. इंग्रजांनी इथे जे इतिहासाविषयीचे जे लिखाण केलं त्याला ते वसाहतवादी इतिहास लेखन, आणि त्या वसाहतवादी इतिहास लेखनाला प्रतिक्रिया म्हणून जे लिखाण झालं त्याला राष्ट्रवादी इतिहास लेखन आपण म्हणतो. राष्ट्रवादी इतिहास लेखनालाही प्रतिक्रिया आल्यात ज्या मार्क्सवादी इतिहासकारांच्या आहेत. मार्क्सवादी इतिहासकारांना ज्या प्रतिक्रिया आल्यात त्या स्त्रीवादी इतिहासकारांच्या आहेत. शोषित अंकित जन म्हणजे सबॉल्टन इतिहासकारांच्या आहेत. आणि आजही समाजामध्ये दलित असतील, आदिवासी असतील, अल्पसंख्याक असतील, त्याच्यानंतर LGBT असेल, पर्यावरणाचा इतिहास असेल, सूक्ष्म इतिहास असेल, समग्र इतिहास असेल, स्थानिक इतिहास असेल, अशा इतिहासाच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विपुल प्रमाणात संशोधन होत आहे. आणि त्याच्या आधारावर आपल्याला असं दिसतं की जी जुनी इतिहासाची जी समज आहे ती बदलताना दिसते. आणि याच्यामध्ये आपल्याला इतिहासाच्या पुनर्लेखनाची अत्यंत महत्त्वाची भूमिका दिसते. एक गोष्ट महत्त्वाची आहे इतिहासाच्या पुनर्लेखनामध्ये, ती म्हणजे इतिहासाच्या संशोधनामध्ये सातत्यानं तुम्हाला मोकळं असावं लागतं, ओपन असावं लागतं, वैचारिक चर्चा करण्यासाठी, वादविवाद करण्यासाठी. आणि इतिहासाच्या संशोधनामध्ये एखादा इतिहासकार जे साधनं वापरतो त्या साधनांच्या आधारावर तो इतिहास लिहितो. त्याच्यापेक्षा वेगळी साधनं जर वेगळ्या इतिहासकाराला जर मिळालीत तर वेगळ्या पद्धतीचा इतिहास तो दुसरा इतिहासकार मांडू शकतो. आणि म्हणून इतिहासकाराला आपल्या साधनांची मर्यादा आणि आपल्या लेखनाची मर्यादासुद्धा मान्य असायला हवी. आणि म्हणून व्यावसायिकदृष्ट्या इतिहास लेखन करणं, अकादमिकदृष्ट्या इतिहास लेखन करणं, वैज्ञानिकदृष्ट्या इतिहास लेखन करणं हे का महत्त्वाचं आहे? कारण याच्यामध्ये त्या इतिहास लेखन करणाऱ्या इतिहासकाराला आपल्या इतिहास लेखनाची मर्यादा माहिती असते. त्याला हेही मान्य असतं की भविष्यामध्ये मी ज्या पद्धतीनं या साधनांचं अन्वयार्थ लावलेला आहे तसाच भविष्यात लावला जाईल असे नाही. वेगळा इतिहासकार वेगळ्या पद्धतीने सुद्धा त्या साधनांचा अन्वयार्थ लावू शकतो. आणि म्हणून इथे आपल्याला दिसून येतं की इतिहास संशोधन करत असताना तुम्हाला मोकळं असावं लागतं. विशेषतः हा प्रश्न जास्त गंभीर होतो अशा समाजामध्ये की ज्या समाजामध्ये इतिहासाची साधनं ही बहुभाषिक, बहुप्रांतीय असतात. उदाहरणार्थ आपल्याला जर मध्ययुगीन भारताचा इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर नुसते आपल्याला मोडी कागदपत्रांच्या साह्याने तो इतिहास समजून घेता येणार नाही. नुसता तो आपल्याला पर्शियन कागदपत्रांच्या साह्याने तो आपल्याला इतिहास समजून घेता येणार नाही. नुसता तो आपल्याला राजस्थानी कागदपत्रांच्या साह्याने तो इतिहास समजून घेता येणार नाही. आपल्याला जर इतिहासाचं समग्र आकलन विकसित करायचं असेल तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे साहित्य असतं, वेगवेगळ्या प्रकारची जी साधनं असतात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचा अभ्यास केल्याशिवाय ते आपल्याला समजून घेता येत नाही. आणि इथे खूप मोठी कसरत असते. विशेषतः प्रादेशिक इतिहासामध्ये तर अनेक अडचणी याच्यामध्ये असतात. काही इतिहासकारांना मोडी साधनं चांगल्या पद्धतीने माहिती असतात पण त्यांचा अरेबी साधनांचा तसा म्हणावा अभ्यास नसतो. काहींना अरबी साधनांचा जसा अभ्यास असतो तसा मोडी साधनांचा त्यांचा अभ्यास नसतो. त्याच्यामुळे त्यांच्या लिखाणाला मर्यादा असतात. आणि याच्यामध्ये एक अशी गोष्ट असते ती म्हणजे की जर वेगवेगळ्या राजांविषयी जर तुम्ही लिखाण करणार असाल
तर दरबारी साहित्य, त्या राजाचं स्तुतीपर साहित्य जे असतं, साधना त्याचे वर्णनं असतात, त्याची चिकित्सा खूप करणं गरजेचे असते. म्हणून इतिहास लेखनशास्त्रामध्ये कागदपत्रांचं किंवा साहित्यांचं किंवा आपल्याला जे कागदपत्र मिळतात त्यांचं अंतरंग परीक्षण आणि बहिरंग परीक्षण करणं अत्यंत गरजेचं असतं. हल्ली समाजामध्ये जे इतिहास संशोधक म्हणून अनेक लोक मिरवतात, त्या लोकांना साधनांचं अंतरंग परीक्षण आणि बहिरंग परीक्षण म्हणजे नेमकं काय याची म्हणजे अस्पष्ट जाणीवसुद्धा नसते. आणि इतिहासामध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थानं काही भरीव योगदान करायचं असेल तर आपल्याला साधनांचं अंतरंग परीक्षण कसं करायचं, साधनांचं बहिरंग परीक्षण कसं करायचं याचं एक प्रशिक्षण असायला पाहिजे. आणि ते प्रशिक्षण तुम्हाला इतिहासाच्या मध्ये शिक्षण घेतल्याशिवाय येत नाही. म्हणजे तुम्हाला फक्त सुट्टी आहे म्हणून तुम्ही काही एखादं पुस्तक वाचत आहात, एखादी भाषा शिकला आहात, तुम्ही काय मोडी शिकलात, पर्शियन शिकलात, संस्कृत शिकलात, ब्राह्मी शिकलात म्हणून तुम्ही नुसते इतिहासाचा संशोधक बनत नाही. ती तुम्ही भाषा शिकतात किंवा ती तुम्ही लिपी शिकतात, पण त्या साधनांचा अन्वयार्थ कसा लावायचा, त्याचं परीक्षण कसं करायचं याचं ज्ञान, याचं प्रशिक्षण आपल्याला त्याच्यात मिळत नाही. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे ती अशी की जुन्या काळातले सगळेच कागदपत्र हे विश्वसनीय असतातच असे नाही. म्हणजे असा एक समाजामध्ये भर दिसतो की जो आहे की जुना कागद असला म्हणजे तो विश्वसनीयच असणार, की जुना कागद आहे म्हणजे तो खराच असणार. कागद खोटेही असतात. प्राथमिक साधनांच्या सुद्धा अनेक मर्यादा असतात. म्हणून आपल्याला प्राथमिक साधना असू द्या किंवा दुय्यम साधना असू द्या यांच्यासुद्धा चिकित्सा व्यवस्थित करता यायला पाहिजे. एखादा जुना कागद हे इतिहासाचं साधन कधी होतो हे जर समजून घ्यायचं आपल्याला असेल तर याच्यासाठी प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर यांनी डेक्कन कॉलेजमध्ये एकदा एक भाषण दिलेलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी खूप चांगली त्याची चर्चा केलेली आहे. आणि सोबतच एक खूप महत्त्वाचा एक लेख आहे जो प्रसिद्ध इतिहासकार बी.डी. चट्टोपाध्याय यांनी त्यांचं भारतवर्ष अँड द अदर एसेस नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्या लेखकाचं नाव आहे द टू बर्डन्स, हिस्टोरिओग्राफी अँड द सोर्सेस. इतिहासाचं पुनर्लेखन अत्यंत महत्त्वाचं असतं, ते सातत्यानं झालं पाहिजे, पण त्याच्यासाठी जी वैज्ञानिक, अकादमिक आणि शास्त्रीय प्रशिक्षण असतं त्याची गरज आहे. ते असल्याशिवाय इतिहासाचं पुनर्लेखन होऊ शकत नाही. धन्यवाद.